Hello students, today we are going to study the human reproduction. Human, these are unisexual, that means male and female are separate. In male, the primary sex organ testes are present, whereas in female, primary sex organ, these are the ovary. So today in this lecture, we study the human male reproductive system. आजच्या लेक्चर आपण काय करतोय तर ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करतोय. हा जो क्वेश्चन असणार या ठिकाणी हा त्या ठिकाणी 4 मार्काचा क्वेश्चन असेल एक्झामच्या वेळेस. डिस्क्राइब द ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ अ नीट लेबल डायग्राम. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे डायग्राम काढलेले, डायग्रामला 2 मार्क आहेत आणि त्याच्या डिस्क्रिप्शनला 2 मार्क आहेत. सो हियर ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम are divided or is divided into 3 groups. First, that is external genital organ. त्यातला पहिला पार्ट काय तर एक्सटर्नल जेनाइटल ऑर्गन आहे. सेकंड पार्ट that is internal genital organ. And third part, that is accessory sex glands. Human male reproductive system is divided into 3 parts: external genital organ, internal genital organ, and the accessory sex glands. First, external genital organ, it consisting of 2 parts. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट जो आहे that is called as a scrotum. पहिला पार्ट काय scrotum. सेकंड पार्ट that is penis. हे 2 पार्ट एक्सटर्नल जेनाइटल ऑर्गन मध्ये. तसंच इंटरनल जेनाइटल ऑर्गन आहे. there are the 2 parts. First, these are the testes. पहिला पार्ट काय testes. And second part, that is sperm duct, or which is called as a spermatic cords. स्पर्म कॅरी करणारा डक्ट आहे की ज्याला आपण काय म्हणतोय स्पर्म डक्ट असं म्हणतोय किंवा त्यालाच आपण काय म्हणणार या ठिकाणी स्पर्मॅटिक कॉर्ड्स. त्यानंतर तिसरा पार्ट जो आहे तो म्हणजे ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स की ज्यामध्ये 3 प्रकारच्या ग्लँड्स आहेत. फर्स्ट ग्लँड आहे सेमिनल वेसिकल्स. सेमिनल वेसिकल. सेकंड ग्लँड आहे इट इज प्रोस्टेट ग्लँड. आणि तिसरी जी ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉपर्स ग्लँड. या ठिकाणी आपण आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे मेन 3 पार्ट आहेत आणि त्याचे पुन्हा सब पार्ट आहेत. आता आपण 1 बाय 1 स्टडी करूया. तर पहिला आहे एक्सटर्नल जेनाइटल ऑर्गन. In this external genital organ, there are 2 parts. First, that is the scrotum. Ha scrotum hai. And second part, that is the penis. So first part, scrotum from external genital organ. Scrotum, it is a thin pouch of pigmented skin. हे जे पाउच दिसते तुम्हाला अशा प्रकारे काढलेलं, हे जे पाउच आहे हे पिगमेंटेड स्किनचं बनलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचे मसल्स आहे त्यामध्ये which is called as a dartus tunic muscles. मसल्सला काय म्हणायचंय dartus tunic muscles. या ठिकाणी बघा dartus tunic muscles. मग हे जे स्क्रोटल सॅक आहे इट इज डिवाइडेड इंटू 2 कंपार्टमेंट की त्याचे 2 कंपार्टमेंट झाले. एक राईट कंपार्टमेंट आहे, दुसरं लेफ्ट कंपार्टमेंट आहे. 2 कंपार्टमेंट आहेत. इन ईच कंपार्टमेंट there is a presence of a single testis. प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एक टेस्टिस आहे विथ स्पर्मॅटिक डक्ट्स की त्या ठिकाणी स्पर्म कॅरी करणारे काही डक्ट्स आहेत की त्या काही डक्ट्स या स्क्रोटम मध्ये असणार आहेत विथ द टेस्टिस. म्हणजे स्क्रोटल सॅक्स मध्ये टेस्टिस आहेत आणि स्पर्मॅटिक डक्ट्स आहेत. हे एक स्क्रोटल सॅक्स आहे, या ठिकाणी हे दुसरं स्क्रोटल सॅक्स आहे. त्यामुळे स्क्रोटल सॅक काय होतं डिवाइड होतं विथ द हेल्प ऑफ दिस डार्टस ट्यूनिक मसल की डार्टस ट्यूनिक मसल्सनी त्या ठिकाणी त्याचे 2 भाग झाले. आता हे स्क्रोटम कुठं आहे? स्क्रोटम इज प्रेझेंट
बिलो द प्युबिक सिम्फायसिस इन द थाय रिजन. थाय रिजन मध्ये प्युबिक सिम्फायसिस जो बोन आहे त्या प्युबिक सिम्फायसिस बोनच्या बरोबर खाली त्या ठिकाणी काय स्क्रोटल सॅक्स आहे. द स्क्रोटल सॅक्स इट इज प्रेझेंट आउटसाइड द ऍब्डोमेन. ऍब्डोमेनच्या बाहेर आहे. आता हे ऍब्डोमेनच्या बाहेर कशासाठी आहे? सो इट इज फॉर दी थर्मोरेग्युलेशन. स्क्रोटल सॅक्स हे बाहेर आहे ऍब्डोमेनच्या बाहेर. कशासाठी? तर थर्मोरेग्युलेशनचं काम करतं, विच मेंटेन द टेम्परेचर इन द टेस्टिस फॉर प्रोडक्शन अँड द मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. की स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेससाठी किंवा स्पर्म मॅच्युअर होण्यासाठी बॉडी टेम्परेचरपेक्षा त्या ठिकाणी 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी लागतं. म्हणून या ठिकाणी स्क्रोटल कसा आहे? ऍब्डोमेनच्या बाहेर आहे. सो स्क्रोटल सॅक्स इज वर्क्स ॲज अ थर्मोरेग्युलेशन, की टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम करतं. कशासाठी? फॉर द प्रोडक्शन अँड मॅच्युरेशन ऑफ स्पर्म विच रिक्वायर्स 2 to 3 डिग्री लेस टेम्परेचर दॅन द बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा त्या ठिकाणी 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी लागतं. त्यामुळं हे स्क्रोटल कुठं आहे? आउटसाइड द ऍब्डोमेन. हिअर इन दिस स्क्रोटम सॅक there are testes are held by a fibromuscular band which is called as a gubernaculum. त्या ठिकाणी टेस्टिसला असं काय केलंय? बांधून ठेवलेलं आहे, की ज्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं काय ठिकाणी फायब्रोमस्क्युलर बँड आहे विच इज कॉल्ड एज अ ग्युबरनॅक्युलम. दोन्ही बाजूला ग्युबरनॅक्युलम दाखवलंय, की जे टेस्टिसला काय करतं? स्क्रोटलमध्ये होल्ड करून ठेवण्याचं काम करतं. इज आवर फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट फ्रॉम दिस एक्सट्राग्राइटल ऑर्गन दॅट इज अ पेनिस. हिअर पेनिस इट इज अ लॉन्ग मस्क्युलर सिलेंड्रिकल मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. पेनिस काय आहे? तर हे मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. पेनिस इट इज अ लॉन्ग मस्क्युलर मेल कॉप्युलेटरी ऑर्गन विच इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द स्क्रोटम. ह्या स्क्रोटमच्या फ्रंट साइडला पेनिस आहे. The penis it is made up of 3 erectile tissue. जर आपण या ठिकाणी पेनिस असा सेक्शन घेऊन कट घेतला तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या पेनिस मध्ये 2 प्रकारचे 3 इरेक्टाईल टिश्यू आहेत. The 2 tissues present on the posterior lateral side. posterior lateral side ला 2 टिश्यू आहेत आणि एक टिश्यू जो आहे इट इज मिड वेंट्रली. कुठं आहे तो? मिड वेंट्रली. दिस 2 upper dorsolateral tissue are called as corpora cavernosa. हे वरच्या बाजूला जे 2 इरेक्टाईल टिश्यूचे बंडल्स आहेत की ज्याला आपण काय म्हणतोय? कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. आणि वेंट्रल साइडला एक बंडल आहे, सिंगल आहे, विच इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस स्पॉन्जिओसम. त्याला आपण काय म्हणणार आहे? कॉर्पस स्पॉन्जिओसम. अँड फ्रॉम दिस कॉर्पस स्पॉन्जिओसम देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ युरेथ्रा, की त्यामध्ये हा युरेथ्राची ट्यूब असणार. कशामध्ये? कॉर्पस स्पॉन्जिओसम मध्ये. इट इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन विच इज मेड अप ऑफ 3 erectable tissue. 2 tissues are present on the dorsolateral side called as a corpora cavernosa. One is present at the midventral called as a corpus spongiosum. The tip of the penis it is called as a glans penis which is made up of the corpus spongiosum. पाठीमागे जर बघितलं आपण याच्या बेसला तर हे 3 टिश्यू असतात, पण जसं पुढे टिपला जाईल पेनिसच्या त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त काय असणार आहे? कॉर्पस स्पॉन्जिओसम. This corpus spongiosum at the tip of the penis called as a glans penis. This glans penis is covered by a foreskin. It is covered by a fold of skin called as a foreskin or it is called as a prepuce. की हा जो ग्लान्स पेनिस आहे याच्यावरती एक स्किनचा फोल्ड आहे की ज्याला आपण काय म्हणतोय? प्रिप्यूस असं म्हणतोय किंवा त्यालाच काय म्हणणार आपण? फोरस्किन असं म्हणणार आहे. तर पेनिसचं फंक्शन काय? पेनिस इट इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन
which discharge sperm or semen during copulation in female vagina. की तो स्पर्म डिस्चार्ज करण्याचं काम हे पेनिस करत असतं. सेकंड पार्ट दॅट इज अ इंटरनल जायगोनल ऑर्गन. दुसरा पार्ट कुठला आहे? इंटरनल ऑर्गन. इन दिस इंटरनल ऑर्गन देर आर टू पार्ट्स, टेस्टिस अँड स्पर्म डक्ट्स. की त्या ठिकाणी पुन्हा दोन पार्ट आहेत, एक टेस्टिस आणि एक स्पर्म डक्ट्स आहे. टेस्टिस, these are the testes. there is a pair of testes. टेस्टिस कसे पेअर मध्ये दोन आहेत, राईट साइडला आणि लेफ्ट साइडला पाउच मध्ये त्या ठिकाणी एक टेस्टिस आहे. these are oval, these are pinkish color. ओव्हल आहे बघा, अंडाकृती दिसतंय की पिंक आहे, थोडंफार कसा असता कलर? पिंकिश कलर आहे. हिअर these testes nearly about 4 to 5 सेंटीमीटर लॉन्ग. लेंथ किती आहे? 4 to 5 सेंटीमीटर लेंथ आहे. whereas 2 to 3 सेंटीमीटर ही त्याची विड्थ आहे अँड 3 सेंटीमीटर थिकनेस आहे. या ठिकाणी त्याचे डायमीटर दिले सगळे की लॉंग किती आहे टेस्टिस? 4 to 5 सेंटीमीटर, विड्थ 2 to 3 सेंटीमीटर आहे आणि त्याचा जो थिकनेस आहे इट इज नियरली अबाउट 3 सेंटीमीटर. The testes, these are the primary sex organ which are present in the scrotal sacs. कशामध्ये? स्क्रोटल सॅक्स मध्ये, which are held by the fibromuscular band called as a tuberculum. Actually, these testes during fetal growth, ज्यावेळी त्याची fetal growth असणार आहे त्यावेळेस these testes are present in the abdomen. की ह्या ज्या टेस्टिस आहेत ह्या ऍब्डॉमेन मध्ये असतात. कुठं असतात? ऍब्डॉमेन मध्ये. ड्युरिंग द 7 month ऑफ फिटल ग्रोथ, ज्यावेळेस तो आईच्या पोटामध्ये असेल 7व्या महिन्यात, तर त्यावेळेस these testes are descend into the scrotal sacs. मग ह्या ऍब्डॉमेन मधून टेस्टिस कुठे येतात? स्क्रोटल सॅक्स मध्ये येतात. सपोज देर इज अ फेल्युअर ऑफ डिसेंड ऑफ दिस टेस्टिस इनटू द स्क्रोटल सॅक्स, इट इज अ डिसऑर्डर कॉल्ड ॲज अ क्रिप्टॉर्चिडिझम. त्याला काय म्हणायचं आहे? क्रिप्टॉर्चिडिझम. हे डिसीजचं नाव लक्षात ठेवा, हे डिसऑर्डरचं नाव लक्षात ठेवा. ज्या वेळेस टेस्टिस हे ऍब्डॉमेन मध्ये जातात, त्या खाली स्क्रोटल सॅक्स मध्ये येत नसतील तर त्या डिसऑर्डरला काय म्हणायचं? क्रिप्टॉर्चिडिझम. फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड इनटू द स्क्रोटल सॅक्स इज कॉल्ड ॲज अ क्रिप्टॉर्चिडिझम. मग या क्रिप्टॉर्चिडिझम मध्ये काय होतं? द मेल इज स्टराइल. तो मेल कसा असतो? स्टराइल असतो. बिकॉज देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स अँड देर इज अ नो मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म. आपण सांगितलं मग स्क्रोटल सॅक्स कुठे आहेत? बाहेर आहेत, त्याच्यामध्ये टेस्टिस आहेत. कशासाठी? तर फॉर मॅच्युरेशन अँड प्रोडक्शन ऑफ द स्पर्म्स. मग हे जर आत राहिले तर स्पर्म तयार होणार नाहीत ना. त्यामुळे तुला काय म्हटलं आपण? इट कॉजेस स्टराइल. की ती व्यक्ती कशी असेल? तो मेल कसा असेल? स्टराइल असणार आहे. नेक्स्ट सेकंड, स्पर्म डक्ट्स. That is from the internal organ. दूसरा पार्ट है sperm ducts. There are several types of ducts which carries sperm, which is also called as a spermatic cords. की ज्याला आपण काय म्हणतो? स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो. आता मी सगळी नाव येतो, तर काय करतो? हे ऍक्सेसरी ग्लॅंड जरा पुसतो मी. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्म डक्ट. आता सगळ्यांची पहिल्यांदा नावं लिहितो बघा मी. फर्स्ट दॅट इज रिटे टेस्टिस. डायग्राम मध्ये नाव दिलेलं नाही, रिटे टेस्टिस. सेकंड, वासा इफ्रन्सिया. नंबर 3, इपिडायडॅमिस. Number 4, vas deferens. Number 5, ejaculated duct. And last, number 6, that is urethra, which is also called as urinogenital duct. स्पर्म डक्ट जवळपास 6 प्रकारचे आहेत. रिटे टेस्टिस, वासा इफ्रन्सिया,
epididymis, vas deferens, ejaculatory duct, and the urethra, which is also called as a urinogenital duct. All these ducts, बघा मी काय म्हणतो लक्षात घ्या, all these ducts are paired except urethra. Except urethra. Urethra ही एकच सिंगल डक्ट असणार आहे. नाहीतर इजॅक्युलेटरी डक्ट पेअर मध्ये, वास डेफरन्स पेअर मध्ये, इपिडेमस पेअर मध्ये, वासा इफ्रेन्शिया सुद्धा पेअर मध्ये, रिटेटेस्टी सुद्धा काय पेअर मध्ये. आता ह्या डक्ट कुठं आहेत आणि काय करतात ते आपण स्टडी करूया. फर्स्ट, फ्रॉम दी टेस्टिस देर आर प्रेझेन्स ऑफ अ सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स विच प्रोड्युसेस स्पर्म. की ह्या टेस्टिसच्या आतमध्ये हे असे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत. काय सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स की जे स्पर्म तयार करतात. अँड देर इज अ पोस्टेरियर पार्ट, द स्ट्रेट पार्ट इज कॉल्ड एज रिटेटेस्टिस. ते आपण टीएस ऑफ टेस्टिस मध्ये स्टडी करणार आहोत. की या ठिकाणी याचा जो पोस्टेरियर पार्ट आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा, पोस्टेरियर स्ट्रेट पार्ट ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज कॉल्ड एज अ रिटेटेस्टिस. की ज्याला आपण काय म्हणणार रिटेटेस्टिस. दिस रिटेटेस्टिस ओपन्स इनटू द वासा इफ्रेन्शिया. की या ठिकाणी फाईन असे एक 12 ते 20 फाईन डक्ट्यूल्स आहेत, एकदम बारीक आहेत, विच इज कॉल्ड एज अ वासा इफ्रेन्शिया, वेअर द स्पर्म प्रोड्युस्ड इन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल ट्रान्सफर टू रिटेटेस्टिस अँड देन ट्रान्सफर टू वासा इफ्रेन्शिया. मग आता हे जे वासा इफ्रेन्शिया आहे, इट ओपन्स इनटू द इपिडायडॅमिस. इथं नाव दिलं बघा मी. कशामध्ये ओपन होतं? इपिडायडॅमिस. इपिडायडॅमिस इट इज अ लॉंग कॉइल ट्यूब विच इज नियरली अबाउट 6 मीटर. इतकी लांबच ट्यूब आहे, 6 मीटर एवढी. पण ती काय झाले, कॉम्पॅक्ट करू त्या ठिकाणी लोबिलिटेड अशी घड्या आपण फोल्डिंग करू यामध्ये बसवलेली आहे. तर या इपिडायडॅमिसचे पुन्हा 3 पार्ट पडतात. द अप्पर पार्ट which is called as the head of the epidermis or it is called as the caput epidermis. वरचा डोक्याकडचा भाग आहे, मी तुला काय म्हटलं, caput epidermis or head. जो मिडल पार्ट आहे इट इज कॉल्ड एज अ कॉर्पस epidermis. मिडल पार्टला काय म्हटलं आपण, कॉर्पस किंवा बॉडी ऑफ द epidermis. आणि जो शेपटीकडचा भाग आहे which is called as a tail or cauda epidermis. epidermis चे 3 पार्ट झाले. हेड आहे कॅप्यूट इपिडायडॅमिस, बॉडी इज कॉल्ड एज अ कॉर्पस इपिडायडॅमिस अँड द टेल इट इज कॉल्ड एज अ कॉडा इपिडायडॅमिस. आता इपिडायडॅमिसची एवढी लांबी काय आहे? 6 मीटर. इट हेल्प्स इन मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म. स्पर्मला मॅच्युर होण्यासाठी वेळ लागतो. मग ते मॅच्युर होण्यासाठी ही 6 मीटरची ट्यूब आहे की ज्याला आपण काय म्हटलं, इपिडायडॅमिस. दिस इपिडायडॅमिस ओपन्स इनटू द वास डेफरन्स. ही कशामध्ये ओपन होते? वास डेफरन्स. जर इथं बघितलं आपण तर या स्क्रोटल सॅक्स मध्येच रिटेटेस्टिस आहे, वासा इफ्रेन्शिया आहे, इपिडायडॅमिस आहे आणि तिथून वास डेफरन्स निघते. म्हणजे या 3 कंप्लीट स्क्रोटल सॅक्स मध्ये, तर ही वास डेफरन्स स्क्रोटल सॅक्स मध्ये तयार होऊन ती बाहेर येते. कुठं? इनटू द ऍब्डोमेन. कुठे येणार? ऍब्डोमेन थ्रू इंट्युनल कॅनल. या ठिकाणी अशी इंट्युनल कॅनल आहे, ही अशी ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये ओपन होते. इथून वरती ऍब्डोमेन आहे, इथं खाली स्क्रोटल सॅक्स आहे. तर वास डिफरन्स इथून निघाली, ही इंग्युलर कॅनल मधून कुठे गेली? ऍब्डोमेन मध्ये गेलेली आहे. सो हियर दी वासा इफ्रेन्शिया ट्रान्सफर स्पर्म टू द इपिडेमिस. इपिडेमिस ट्रान्सफर स्पर्म टू द वास डिफरन्स अँड दिस वास डिफरन्स इट इज नियरली अबाउट 40 सेंटीमीटर. किती आहे? 40 सेंटीमीटर. which enters into the abdomen through inguinal canal. through inguinal the canal एक आहे, डक्ट आहे मोकळी अशी, की त्याला काय म्हणतात आपण, इंग्युनल कॅनल. आणि ती कुठं आली? ऍब्डोमेन आली. फ्रॉम दिस ऍब्डोमेन इट गोज अप्पर साइड, इट इज सर्क्युलेट टू द युरेटर. हे युरेटर आहे, हे युरिनरी ब्लॅडर आहे. लास्ट इयरला आपण स्टडी केलंय एक्सक्रिटरी सिस्टीम, त्यात हे युरिनरी ब्लॅडर आहे आणि त्याच्यापासून निघालेले युरेटर आहे. तर त्याला असं बाहेरनं असं विळखा मारून खाली येते. काय होतं त्याला? असं विळखा मारून ती खाली आली. ही सगळी वास डिफरन्स आहे. दिस वास डिफरन्स, बघा मी काय म्हणतो लक्षात घ्या, दिस वास डिफरन्स
कनेक्ट विथ द डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. ही वास डिफरन्स आहे, त्याला या ठिकाणी अँप्युला आहे, तसं याला पण अँप्युला दाखवला आहे. तर या ठिकाणी ही जी वास डिफरन्स आहे, कनेक्ट विथ दी डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल टू फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. बघा मी काय म्हणतो का, की वास डिफरन्स ही सेमिनल वेसिकलच्या डक्ट्सला कंबाईन होते आणि त्याच्यापासून काय तयार होतं, इजॅक्युलेटरी डक्ट. या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट आहे, या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट आहे. both this ejaculatory duct combines with the urethra and form a common passage which is called as a urethra, or it is also called as a urinogenital duct. काय म्हणतो आपण, urinogenital duct. तर या एवढ्या रिटे टेस्टिस पासून युरेथ्रा पर्यंत या सगळ्या डक्ट आहेत. इथे एक महत्वाचा पॉइंट आहे की या ठिकाणी रिटे टेस्टिस मध्ये काय असणार आहे, फक्त स्पर्म्स असणार आहे. वास डिफरन्स मध्ये काय असणार आहे, स्पर्म्स असणार आहे. इप्रिडॅन्स मध्ये स्पर्म्स आहेत, वास डिफरन्स मध्ये सुद्धा स्पर्म्स आहेत. पण जसं हा स्पर्म्स इथून पुढे त्या ठिकाणी या सेमिनल वेसिकलच्या डक्टला जॉईन होणार आहे, त्यावेळेस यामध्ये सेमिनल वेसिकलचं फ्लुइड ऍड होणार. इथपर्यंत स्पर्म होते, आता इथं स्पर्म प्लस सेमिनल वेसिकल आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर स्पर्म प्लस सेमिनल वेसिकल प्लस प्रोस्टेट ग्लॅंडचं फ्लुइड प्लस या ठिकाणी त्या ठिकाणी कॉमन पॅसेज आहे फॉर द युरिन. इथूनच युरिन येणार आहे आणि इथूनच जेनायटल फ्लुइड येणार आहे. सो इन मेल युरेथ्रा इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. मेलमध्ये आपण युरेथ्रालाच काय म्हणतोय, युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतोय. का तर त्या ठिकाणी स्पर्म सुद्धा त्यातूनच कॅरी होणार आहे आणि युरिन सुद्धा त्यामधूनच कॅरी होणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, युरिनोजेनायटल डक्ट असं म्हटलं. आता या ठिकाणी 3 प्रकारच्या ग्लँड्स आहेत. या ठिकाणी किती, 3 प्रकारच्या ग्लँड्स आहेत. फर्स्ट सेमिनल वेसिकल, सेकंड प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी कॉपर्स ग्लँड. आता आपण ते ग्लँड्स काय ते आपण स्टडी करूया. आपला तिसरा पार्ट कुठला होता, ॲसेसरी सेक्स ग्लँड्स. ॲसेसरी सेक्स ग्लँड्स आणि यामध्ये 3 प्रकारच्या ग्रंथी होत्या. फर्स्ट ग्लँड जे आहे, इट इज कॉल्ड एज अ सेमिनल वेसिकल. त्याला काय म्हणलं आपण, सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल इट इज अ पेयर प्रेझेंट बिलो द युरिनरी ब्लॅडर. पेयर्ड ग्लँड आहे, कारण 2 आहे म्हणून काय म्हटलं मी, पेयर्ड म्हटलं. कुठं आहे प्रेझेंट, बिलो द युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरच्या बरोबर खाली आहे. आता ही जी सेमिनल वेसिकल आहे, सिक्रेट ऑफ विस्कस फ्लुइड, एक प्रकारचा विस्कस फ्लुइड सिक्रेट करते, विच इज कॉल्ड एज अ सेमिनल फ्लुइड. त्याला आपण काय म्हणणार आहे, सेमिनल फ्लुइड असं म्हणणार आहे. विच इज नियरली अबाउट 60% ऑफ द टोटल सिमेन. हे जे किती असणार आहे, 60%. म्हणजे मेजॉरिटी सिमेनचा जो फ्लुइड पार्ट आहे हा सेमिनल वेसिकलचा आहे, जो किती आहे, नियरली अबाउट 60%, जवळपास 60% भाग हा सेमिनल फ्लुइडचा आहे. आता हे जे सेमिनल फ्लुइड आहे त्यामध्ये 3 वेगवेगळे एन्झाइम्स आहेत. फर्स्ट आहे फ्रक्टोज, पहिला कुठला आहे, फ्रक्टोज. सेकंड फायब्रिनोजेन आणि तिसरा पार्ट जो आहे तो म्हणजे प्रोस्टॅग्लॅंडिन. किती पार्ट आहे त्यामध्ये, 3 पार्ट आहेत. सॉरी 3 एन्झाइम्स आहेत, फ्रक्टोज, फायब्रिनोजेन अँड प्रोस्टॅग्लॅंडिन. फ्रक्टोज काय करतं, इट प्रोव्हाइड एनर्जी टू द स्पर्म. स्पर्मला जी लागणारी एनर्जी आहे फॉर मोमेंट, इट इज गिवन बाय फ्रक्टोज विच इज सिक्रेटेड बाय द सेमिनल वेसिकल. फायब्रिनोजेन इट हेल्प्स इन कोॲग्युलेशन ऑफ स्पर्म. स्पर्म किंवा सिमेनचं कोॲग्युलेशन करण्याचं काम फायब्रिनोजेन करतं. प्रोस्टॅग्लॅंडिन स्टिम्युलेट्स वजाइना,
काय करता स्टिम्युलेट्स वजायना, वजायनाला हा काय करतोय स्टिम्युलेट करतोय. आता हे जे सिक्रिशन आहे सेमिनल वेसिकलचं सिक्रिशन इट इज अल्कलाइन. सिक्रिशन कसं आहे अल्कलाइन. सो सिक्रिशन ऑफ सेमिनल वेसिकल it is alkaline viscous fluid called as a seminal fluid which is nearly about 60%, which consisting of three parts: fructose, fibrinogen and prostaglandin. Fructose provides energy to the sperm. Fibrinogen helps in clotting or coagulation of semen, whereas prostaglandin stimulates the vagina. आता या ठिकाणी सेकंड ग्लँड आहे. सेकंड ग्लँड इट इज द प्रोस्टेट ग्लँड. कुठली ग्लँड आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड इज अ सिंगल, इट इज नॉट पेअर. एकच आहे. इथं दोन होत्या सेमिनल वेसिकल किंवा कॉपर्स ग्लँड दोन आहेत, तसं प्रोस्टेट ग्लँड आहे सिंगल. इट सिक्रेट प्रोस्टॅटिक फ्लुइड which is a whitish milky fluid. White milky fluid. Nearly about 30% of total semen. सेमिनल वेसिकलचं 60% होतं. प्रोस्टॅटिक फ्लुइड किती आहे? नियरली अबाउट 30% ऑफ द टोटल सीमेन. इट इज ऍसिडिक. सिक्रेशन कसं आहे ऍसिडिक. सेमिनल वेसिकल कसं होतं अल्कलाइन होतं, पण या ठिकाणी कसं आहे ऍसिडिक. हिअर इट कन्सिस्ट ऑफ सायट्रिक ऍसिड अँड ऍसिड फॉस्फेटेज. यामध्ये दोन कंपाऊंड आहेत. द प्रोस्टॅटिक ग्लँड secrete a secretion which is a whitish milkish fluid, 30% of total semen. It is acidic, which consists of citric acid and the acid phosphatase. These citric acid and acid phosphatase protect the sperm inside the vaginal tract. Vaginal tract मध्ये त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम हे सायट्रिक ऍसिड किंवा त्या ठिकाणी जे ऍसिड फॉस्फेटेज आहे हे करत असतं. तर तिसरी ग्लँड आहे शेवटची कॉपर्स ग्लँड, which is also called as a bulbourethral gland. This is gland म्हणजे कॉपर्स ग्लँड्स which are present at the base of the penis. पेनिसच्या बेसला. इट इज पेअर्ड ग्लँड. कशी ग्लँड आहे पेअर्ड, दोन आहे. These are present on the either side of urethra, so it is called as a bulbourethral gland. त्यामुळं कॉपर्स ग्लँडला आणखी नाव दिलंय bulbourethral glands. This copper's gland secrete a secretion which is alkaline. Secretion कसं आहे alkaline, which helps neutralize the acidity. Neutralize acidity and stimulate vagina. काय करतं कॉपर्स ग्लँड सिक्रेशन, तर इट स्टिम्युलेट्स द वजायना युटेरस. वजायना युटेरसला स्टिम्युलेट करतं, बाय विच द स्पर्म रीच टू द युटेरस और फॅलोपियन ट्यूब. तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून तो वजायनाला काय करतो असतो स्टिम्युलेट असतो. सो हिअर इन दिस सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड, 3 types of gland. Only prostate gland is single, seminal vesicle is paired, whereas copper's gland also is paired. प्रत्येकाचं सिक्रेशन वेगळं आहे. मग या ठिकाणी जर बघितलं आपण, जेव्हा सिमेन तयार होणार आहे किंवा सिमेन इजॅक्युलेट होणार आहे ड्युरिंग दी पॉप्युलेशन, तर त्यामध्ये पहिल्यांदा स्पर्म असणार which is produced by testes. Then this sperm carried from this retestes to vasa efferentia, vasa efferentia to epididymis, epididymis to vas deferens, then towards the ejaculate duct where there is a mixing of seminal fluid, then towards this prostate gland where there is a mixing of prostatic fluid and it goes through this urethra, and here there is a mixing of copper fluid. So in semen there is a presence of sperm plus seminal fluid, prostatic fluid and the copper gland fluid. हे सगळ्यांचं मिळून काय तयार होतं सिमेन तयार होतं.
आता आपण या ठिकाणी लास्ट पॉईंट बघणार आहे आपला सिमेन. तर सिमेन काय? सिमेन इज अ व्हाइटिश viscous fluid which is ejaculated by the penis or discharged by the penis into the female vagina during copulation, which consisting of the sperms, seminal fluid, prostatic fluid and the Cooper's gland fluid. एवढं सगळं मिळून त्या ठिकाणी सिमेन आहे. सिमेन इट इज ऍक्च्युअली अल्कलाइन. कसं आहे? अल्कलाइन आहे. इट इज अ विस्कस whitish fluid. Viscous whitish fluid. Here, during ejaculation, there is a 2.5 to 4 ml of semen is ejaculated. जवळपास किती semen ejaculate होतं? 2.5 to 4 ml, which consists of 400 millions of sperm. पर इजॅक्युलेशन किती आहे? 2.5 to 4 ml ऑफ सिमेन. पण त्या सिमेन मध्ये किती स्पर्म्स असतात? जवळपास 400 millions ऑफ द स्पर्म. फॉर फर्टिलायझेशन देयर इज ओनली वन स्पर्म इज रिक्वायर्ड, बट देयर इज अ फॉर्मेशन और इजॅक्युलेशन ऑफ द स्पर्म नियरली अबाउट द 400 millions ऑफ द स्पर्म. इट इज फॉर ओनली जस्ट फॉर एन्श्योर द फर्टिलायझेशन प्रोसेस, की फर्टिलायझेशन प्रोसेस ही एन्श्योर व्हावी म्हणून या ठिकाणी एवढा नंबर ऑफ स्पर्म्स आहे. तर आपण आजच्या लेक्चरला काय बघितलं? तर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचे पार्ट्स की ज्यामध्ये एक्सप्रेग्नेंट ऑर्गन होते, इंटरजेनाइटल ऑर्गन, ॲक्सेसरी सेक्स ग्लँड्स आणि शेवटी आपण काय बघितलं? सिमेन बघितलं. थँक्यू.